Yes, start. Good morning, everyone. I heartily welcome you all in this virtual session on behalf of SM's English Medium School. शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी सर, व्हाईस चेअरमन शिल्पा वाळिंबे मॅडम, सचिव चंद्रशेखर देशपांडे सर, सहसचिव राजेंद्र लाटकर सर व सर्व काउन्सिल मेंबर्स तसेच पालकांशी संवाद साधण्यासाठी विशेष निमंत्रित डॉक्टर गायत्री विनय बोसेकर मॅडम, SM स्कूलच्या मुख्याध्यापिका पागे मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम, आपले शिक्षक सहकारी अभिजित कुलकर्णी सर, सर्व शिक्षक वर्ग व आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालक या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते व आपला फार वेळ न घेता मुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम यांना कार्यक्रमाची प्रस्तावना करण्याची विनंती करते. थँक्यू वैशाली टीचर. थँक्यू वैशाली टीचर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. शिक्षण मंडळ कराडचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कुलकर्णी सर, उपाध्यक्षा शिल्पा वाळिंबे मॅडम, सचिव श्री चंद्रशेखर देशपांडे सर, सहसचिव श्री लाटकर सर, सर्व काउन्सिल मेंबर्स, आजच्या वक्त्या डॉक्टर गायत्री भोसेकर, SM च्या ग्रुप हेड सौ पागे मॅडम, आमचे सर्व पालक व माझे सर्व शिक्षक सहकारी, आपल्या सगळ्यांचे या सत्रात मी स्वागत करते. आई बाबा ऐका हो या शीर्षकावरून तुमच्या लक्षात आले असेल की आज आपल्या बोलण्याचा केंद्रबिंदू मुले असणार आहेत. मुले ही देवाघरची फुले असे म्हणतात, परंतु ही फुले जेव्हा त्रास देतात, अभ्यास करत नाहीत, ऐकत नाहीत, तेव्हा आपल्याला राग येतो आणि मग त्या रागाचे रूपांतर धपाट्यांमध्ये होते. या लॉकडाऊनच्या काळात मुलांना गुंतवून ठेवणे हा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला असणार. असो तर आजच्या या सत्रात मुलांचे पालकांनी ऐकून घेतले पाहिजे. जर का तसे नाही झाले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, ऐकून घेणे, त्यांना समजून घेणे का महत्वाचे आहे, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचे दूरगामी काय परिणाम होऊ शकतात, हे आज आपण ऐकणार आहोत. आजच्या या काळात आई बाबा दोघेही नोकरी करणारे असतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबा घरी असतीलच असे नाही. मुलांना आपल्याशी खूप काही शेअर करायचे असते, परंतु आपल्याला वेळच नसतो. या सगळ्या विषयांबाबत डॉक्टर गायत्री आपल्याशी बोलणार आहेत. निश्चितच त्यातून तुम्हाला मुलांशी वागताना नवीन दृष्टी मिळेल अशी मला आशा आहे. तुम्ही सगळे त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, तेव्हा आता मी थांबते. थँक्यू. वैशाली, परिचय. यानंतर मी वनिता कदम मॅडम यांना आपल्या प्रमुख वक्त्या गायत्री बोसेकर मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची विनंती करते. वनिता कदम मॅडम. हॅलो, वनिता कदम मॅडम. Madam, please start your video. Please unmute yourself. Unmute, start my video. Okay. गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा? हो.
नमस्कार. मी आज आपल्याला आपल्या आजच्या अधिव्याख्यात्या डॉक्टर भोसेकर मॅडम यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर भोसेकर मॅडम यांनी BA-MS ही पदवी घेतली आहे. त्या MA संस्कृत आहेत. त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी मास्टर्स ऑफ सायन्स इन काउन्सिलिंग सायकोलॉजी ही पदवी प्राप्त केली आहे. त्या 2000 पासून आपल्या कराड शहरात आपली कर्तव्य नियमितपणे बजावत आहेत. कोरोना सारख्या आपत्तीच्या काळातही त्यांनी आपली कर्तव्य न चुकता पार पाडली. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची त्या आपुलकीने चौकशी करून त्यांना योग्य सल्ला देत होत्या. त्यांनी आनंद यात्रा मनोविकासाची अशी अनेक वर्कशॉप घेतली आहेत. आज त्या आपल्याशी आई बाबा ऐका हो या विषयावर हितगुज साधणार आहेत. आता मी डॉक्टर भोसेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. थँक्यू. मॅडम प्लीज अनम्यूट करा. ओके. येस साऊंड येतो व्यवस्थित? येस येतो मॅडम. ओके, शॅल आय स्टार्ट? येस प्लीज. ओके. गुड मॉर्निंग एव्हरीवन. संस्थेचे सर्व पदाधिकारी, माननीय सर्व शिक्षकगण, सर्व पालक, या सर्वांना माझा नमस्कार. आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण नेहमी मुलांना काहीतरी शिकवण्यासाठी म्हणून व्याख्यान आयोजित केलेली असतात जास्तीत जास्त वेळेला. पालकांसाठी काहीतरी होणं आवश्यक आहे आणि ते आज घडतंय ह्याचं विशेष. विषयही तसा अगदी सेन्सिटिव्ह आहे. मुलांच्या साठीचा आणि पालकांच्या साठीचा दोघांनाही फार महत्वाचा आहे. तर आपण त्या विषयाकडे थोडंसं इनफॉर्मली, कॅज्युअली आणि आपल्या घरातला असल्यासारखं बघूया. काहीतरी मी एखादी वर्कशॉपची माहिती देतेय वगैरे असं न मानता आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत ही गोष्ट आहे असं समजून आजचं माझं बोलणं आपण ऐकून घ्याल अशी आशा करते. इतके वर्ष प्रॅक्टिस करताना दवाखान्यामध्ये असंख्य लोकांशी आणि भेट होते. बरेच लोकांशी, अगदी कुटुंबांशी, बऱ्याच कुटुंबांशी माझी जवळीक झालेली आहे. आणि नेहमी असं दिसतं की पालक मुलांबद्दल प्रचंड तक्रारी सांगतात. अगदी अर्थात त्या प्राथमिकतेने आरोग्याशी निगडीत असतात. त्यांच्या चुकीच्या सवयींबद्दल तक्रारी सांगतात आणि नंतर काही जवळीक साधल्यानंतर मात्र अगदी इतर बाबतीतही फक्त मुलं असं करत नाहीत, तसं करत नाहीत, हे चुकतात, ऐकत नाहीत, ऐकून घेतच नाहीत मुलं, अशा पद्धतीच्या तक्रारी खूप येतात. काही मुलं जी माझ्या खूप जवळीन लहानपणापासून दवाखान्यामध्ये येत आहेत आणि म्हणून जवळीक साधलेली आहे त्या छोट्या छोट्या मुलांची, ते धिटाईनं आई बाबांबद्दलही बोलतात, पण ते फार क्वचित वेळा. एरवी मात्र आई किंवा बाबा मुलांच्या तक्रारी सांगतायत आणि तो मुलगा किंवा मुलगी खाली मान घालून ते ऐकत बसलेला आहे, असं दृश्य खूप कॉमन आहे घरामध्ये. आता एक छोटीशी गोष्ट, परवाच मी माझ्या माहेरी गेले होते, तेव्हा माझ्या दोन्ही भाच्यांनी त्यांच्या आईला आधी बजावलं होतं की आता आत्या येणार आहे, तर आमच्या तक्रारींचा पाढा तिच्या पुढे वाचायचा नाही. तर ह्याचं मला प्रथम तिथे हसू आलं, परंतु नंतर विचार केला तर असं लक्षात येईल की हे खरंच किती योग्य आहे. प्रत्येक खेपेला मुलांचं काहीतरी चुकतं असं बोलणारे पालक, हेच दृश्य खूप कॉमन आहे. खरं तर आई वडिलांच्या पेक्षा जास्त जवळचं मुलांचं कोणीही नसतं आणि वात्सल्याने बांधलेल्या या नात्यामध्ये प्रेम, आपुलकी त्याची एवढी सुद्धा कमतरता नसते. पण असं असतानाही
मुलं ऐकतच नाहीत हो हल्लीची. हा सूर जेव्हा वारंवार ऐकू येतो, त्यावेळी काहीतरी चुकतंय का? हा विचार करायला पाहिजे. आणि ऐकत नाहीत म्हणजे तरी काय? मला असं वाटतं, की मोठ्या माणसांना असं म्हणायचं असतं, की मुलं ऐकत नाहीत म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाहीत. हाच अर्थ आहे. बरोबर आहे ना? आता याच पार्श्वभूमीवर मला पालकांना विचारायचं आहे, की तुम्ही किती वेळा मुलांचं ऐकून घेता? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आणि एक एक्सरसाइज म्हणून मी असं सजेस्ट करेन, की प्रत्येक आईने, प्रत्येक बाबांनी किंवा जिथं एकत्र कुटुंब असेल त्या तिथल्या मोठ्या माणसांनी अ, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा एक दिवसाचा संवाद आपल्या घरातल्या छोट्या मुलांशी काय होता, हे लिहून काढायला काही हरकत नाही. त्यातनं जे दिसणार आहे तुम्हाला तेच आज मी सांगणार आहे. हा जो प्रवास आहे संवादाचा, मोठ्यांच्या लहानांशी संवाद. जसं मगाशी टीचर म्हणाल्या, की आता विभक्त कुटुंबामध्ये आई-बाबा आणि मुलं असंच युनिट असतं. तर आई-बाबांचा आपल्या मुलांशी संवाद हा सुरू केव्हा होतो? तर जेव्हा बाळ घरात येतं ना, अगदी छोटं असताना, तेव्हापासूनच हा संवाद सुरू झालेला असतो. पण तेव्हाही ते बाळ बोलत नाही. ते काही-काही हालचाली करतं, रडून दाखवतं, वेगवेगळे आवाज काढतं. हा त्याचा संवादाचा प्रकार. आणि मोठे त्याचा पाहिजे तो अर्थ लावतात आणि त्यानुसार रिस्पॉन्ड करतात. हा त्यांच्या संवादाचा प्रकार. पण तेव्हा काय असतं माहितीये का? ते बाळ छोटं असताना त्याच्या प्रत्येक गोष्टीचं फक्त आणि फक्त कौतुक होत राहतं. आज काय तर बाळ हसलं, आज काय बाळाने केली, शू केली, जांभई दिली, हुंकार दिला, पालथं पडलं, रांगायला लागलं. इथपर्यंत प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीचा फक्त कौतुक करणे असाच मोठ्यांच्या संवादाचा विषय असतो. आता तुम्हालाही ही गोष्टीचा एक अनुभव लक्षात आला असेल, तो मी तुम्हाला सांगते. यू शुड नोट इट डाउन. लक्षात ठेवा हां. जेव्हा तुम्ही एखाद्या छोट्या बाळाला काहीतरी करता, त्याच्या गालाला हात लावता, त्याच्याशी काहीतरी बोलण्यासारखं बोबडं-बोबडं बोलता, त्यावेळी जर त्या मुलाने तुम्हाला रिस्पॉन्स दिला, तर तुम्हाला खूप आनंद होतो. हॅव यू नोटिस्ड? हा ह्युमन नेचरचा भाग नाही का? की आपण ज्याच्याशी बोलतोय, त्या माणसानं आपलं ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याची खूण म्हणून काहीतरी योग्य रिस्पॉन्स दिला, की आपल्याला खूप बरं वाटतं. तर हे तुम्ही अनुभवलंय. छोट्या मुलांशी, मोठ्या माणसांशी, मित्रांशी, घरातल्यांशी बोलताना हे तुम्ही नेहमी अनुभवता. पण हे तुम्ही नेहमी विसरता सुद्धा जेव्हा तुम्ही छोट्या मुलांशी आपल्या घरातल्या बोलता किंवा त्यांचं ऐकायची वेळ येते तेव्हा, असं मला वाटतं. तर या पार्श्वभूमीवर आपण पुढे सरकूया. ते छोटं मूल जे घरात आलेलं आहे ना, ते जसं-जसं मोठं होतं तेव्हा ते बोलायला लागतं आणि आजपर्यंत जे त्यानं फक्त पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, चव बघितलेली आहे, स्पर्श अनुभवलेले आहेत, त्याच्याबद्दल आता ते व्हर्बल रिस्पॉन्स म्हणजे शाब्दिक रिस्पॉन्स द्यायला लागतं. त्याची निरीक्षण शक्ती खूप प्रचंड चांगली असते आणि ते सतत निरीक्षण करत असतं आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आहेत प्रत्येक गोष्टीबद्दल. हे असं का? ते तसं का? हे कसं काय? हे इथंच का? हे तिथंच का? असे खूप असंख्य प्रश्न. कारण हे जग त्याच्यासाठी नवीन आहे. आपल्याला झालीत बरीच वर्ष या जगामध्ये येऊन, तेव्हा आपल्याला काही कुतूहल नाही किंवा आपल्याला काही त्याच्याबद्दल वंडरची भावना नाहीये. परंतु त्या छोट्या बाळासाठी हे सगळं नवीन असल्यामुळं त्याला खूप प्रश्न आहेत. आणि जेव्हा मुलं शाळेत जाण्याच्या वयाची होतात ना, 3-3.5 वर्षापर्यंत, तोपर्यंत ते मूल आपल्या आई-वडिलांना आणि घरातल्या मोठ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडतं. कधीही, कुठंही, कसलेही प्रश्न विचारतात मुलं. आणि आई-वडील आणि मुलांच्यात किंवा घरातली मोठी माणसं आणि त्याच घरातली छोटी मुलं यांच्यामध्ये कम्युनिकेशन सुरू होण्याचे, संवाद फुलण्याचे, बहरण्याचे हेच ते दिवस आहेत. आणि ह्याच्यासाठी प्रयत्नपूर्वकता मोठ्यांकडून अपेक्षित आहे, छोट्यांकडून नाही. कारण छोटे तर ऑलरेडी बोलतच असतात. मोठे त्याच्या बाबतीत काय करतात, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. फार प्रश्न विचारले किंवा 2-4 प्रश्न झाल्यावरच आई-वडील वैतागतात आणि कंटाळतात आणि मग काय सुरू होतं? मोस्ट कॉमन, गप्प बस आता.
काही प्रश्न विचारतो, किती बोलतोस, जास्त बोलू नकोस, अशा पद्धतीनं रिस्पॉन्सेस सुरू होतात. असं घडतंय का तुमच्या घरांमध्ये? जरा बघा बरं आठवून. एखादा प्रश्न तुमची मुलं अतिशय निरागसपणे विचारतात. जसं की आई आजोबा गेले म्हणजे कुठे गेले? मग समजा आजी जर वारली तर तू पण वारणार का? किंवा माझ्या छोट्या भावाला तुम्ही कुठून आणलत? मग मी कुठून आलो? असे असंख्य अनेक प्रश्न वेगवेगळ्या व्हरायटीची ती मुलं विचारत असतात. तुमची उत्तरं ठरलेली आहेत. गप्प बस. काहीही प्रश्न विचारू नयेत. मोठ्यांचं ऐकावं. ही ठरलेली आहेत ना उत्तरं. बरेच वेळा असल्या वियर्ड, विचित्र प्रश्नांची उत्तरं आपल्यापाशी नसतात हे त्याचं कारण आहे किंवा काय कशा शब्दात मुलांना उत्तर द्यावं हे आपल्याला कळत नाही हे त्याचं कारण आहे. खरं सांगू का? मला इतकंच म्हणायचंय. अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे? अशा वेळेला शक्यतो मुलांच्या वयाचे होऊन त्यांना समजेल अशा भाषामध्ये वस्तुस्थितीला जवळीक साधेल अशा पद्धतीनं उत्तर द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण सर्व काही सर्वज्ञ नाही, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितीही नसतील. तेव्हा प्रांजळ कबुली द्यायला काय हरकत आहे, की हे मला नाही बाबा माहिती. सो लेट अस बोथ फाइंड इट आउट. त्या शोध यात्रेमध्ये मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. मुलांनाही कळू दे ना, की असं शक्य आहे, की माझ्या आईला पण एखादी गोष्ट माहित नाही, माझ्या वडिलांना 2-4 गोष्टी माहित नाहीत. हे शक्य आहे. असं त्याच्याबरोबर आपण आहोत, असं त्याला सांगा. कधी तुम्हाला वेळ नसेल, ऑफिसला जायची गडबड असेल, कोणीतरी आलेलं असेल, अशा वेळी एखादा प्रश्न आला, मुलांना सांगूनही ती गप्प बसत नाही. तर त्यावेळी म्हणावं, की "आत्ता मी बिझी आहे. मी थोड्या वेळाने तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन." आणि खरं सांगू का, हे बोलून झाल्यानंतर थोड्या वेळाने प्रामाणिकपणे तो विषय आपण स्वतःहून काढून त्या मुलांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पण चुकून सुद्धा मुलांचे प्रश्न, त्यांचं बोलणं उडवून लावू नये. ऐकून घ्यावं आणि शक्य तेवढा योग्य रिस्पॉन्स द्यावा. आता पण काय दिसतंय माहितीये का, की पालक आणि मुलं यांच्यातला संवाद फक्त एकतर्फी आहे. मगाचचा एक्सरसाइज जर तुम्ही मनातल्या मनात केला असेल, तर तुमच्या असं लक्षात येईल, की काय ह्यातनं 2 गोष्टी दिसतात. एक तर आपण जे काही बोलतो त्यात खूप सूचनाच असतात. म्हणजे मोठी माणसं फक्त सूचना देतात. "उठ आता, सकाळ झाली." असं लाडालाडात उठवणं असू दे किंवा "किती उशीर जागतोस? रात्र झाली आता." हे रात्री झोपेपर्यंतची ही सगळी गोष्ट असू दे. दिवसाभरात फक्त सूचना वजा संवाद आपला लहान मुलांशी चाललेला असतो. "हे कर, ते करू नको. हे अशा पद्धतीनं कर. असं केलंस तर हे चुकीचं आहे, असं होईल." अशा पद्धतीने आपण केवळ त्यांना सूचना देत असतो. शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरी एक गोष्ट अशी लक्षात येते, की आपण मुलांचं ऐकून घेत नाही. मुलं जेव्हा धावत पळत काहीतरी खूप सांगण्याच्या मूडमध्ये येतात ना, एक्साइटमेंटमध्ये, उत्साहात एकदम, तेव्हा आपली कामं, आपला वेळ या नादात आपण फक्त हू, हू, हू असं काहीतरी केल्यासारखं करतो. अटेंटिव्ह लिसनिंग इयर आपण देत नाही. आपल्याला काय वाटतं? आपल्या बाबतीत काय मत आहे? हेच आपण सतत त्यांना सांगत राहतो. पण त्यांना काय वाटतं? त्यांचं काय मत आहे? हे कधी विचारतो का? किती वेळा पालक गप्पा मारतात मुलांशी? तुम्ही किती वेळा त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याशी गप्पा मारल्यात? त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय? लहान मुलांमध्ये सुद्धा बरं का बुद्धी आणि मन दोन्हीही असतं. त्यांची बुद्धी मोठ्यांपेक्षा अतिशय जास्त सक्षम आणि ग्रहण करणारी असते आणि मन हे मोठ्यांपेक्षा अतिशय जास्त सेन्सिटिव्ह असतं. ते काही फक्त मातीचे गोळे नव्हेत बरं का, की ज्यांना तुम्ही ठोका, ठाका आणि आकार द्या. तसं नाहीये ते. तसं जरी म्हणत असले सर्वजण, तरी ती एक जिवंत व्यक्ती आहे, हे तुम्ही कधीही विसरून चालणार नाही. स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे त्या मुलाचं सुद्धा आणि त्याच्या मनात काय होतं आणि त्याच्या बुद्धीत तो घडणाऱ्या गोष्टींचे काय अर्थ लावतो, याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व पुढेही घडत जाणार आहे. आणि ते प्रत्येकाचं युनिकच असणार आहे ना. त्याच्यासारखा तोच असंच असणार आहे. तसं नसतं तर सर्वच मुलं ही आई-वडिलांचे छापच झाले असते. वेगळेपणा कुठं यायचं काही कारणच नव्हतं. पण तसं होत नाही. प्रत्येक मनुष्य वेगळा घडतो. अगदी एकाच आई-वडिलांची 2 जुळी मुलं असली तरी
विचारांनी, स्वभावानी, आवडीनिवडीमध्ये वेगवेगळेपणा असतोच त्यांच्यामध्ये. त्याचं कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येकाची एखाद्या अनुभवाचा अर्थ लावण्याची पद्धत वेगळी असते. अगदी लहान 3-4 वर्षाच्या मुलांची सुद्धा. असं लक्षात घ्या, असा विचार करून बघा. जेव्हा मुलं शाळेत जायला लागतात ना, तेव्हा घरच्या कोझी, कम्फर्टेबल आणि सिक्युअर वातावरणातून एकदम नवीन जगात प्रवेश करतात. तिथे त्यांच्यासाठी सगळंच नवीन असतं. माणसं, जागा, वस्तू, तिथलं सगळं शेड्यूल, घडणाऱ्या गोष्टी, सगळं नवीन असतं. तिथं आई नसते, घरातलं कुणीच नसतं. प्रत्येक मूल हे तेव्हा घाबरलेलं असतं. पण हळू जसं त्या वातावरणात ती रुळायला लागतात, तसं तिथलं सगळं एक्साइटिंग, इंटरेस्टिंग वाटायला लागतं. भीती जाते आणि त्या जागी नाविन्य अनुभवण्याची उत्सुकता येते. मग ती मुलं घरी आई-बाबांना, विशेषतः आईला सगळं सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फार इच्छा असते, की आपलं सगळं आपण घरी येऊन सांगावं. दे जस्ट कॅनॉट होल्ड इट विथिन देम. त्यांना इतकी एक्साइटमेंट असते, की त्यांना शेअर करायचं असतं. आणि त्याचबरोबर याच वयात मुलं जबरदस्त निरीक्षण करत असतात. प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतात. आपलं ज्ञान भांडार भरून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच ती खूप प्रश्न विचारतात. पालकांनी, घरातल्या व्यक्तींनी अशा वेळी मुलांचं मनापासून लक्ष देऊन ऐकून घेतलं पाहिजे. आणि कितीही तुम्हाला तो विषय बोरिंग वाटला तरी आपण इंटरेस्ट घेऊन त्यांचं ऐकून घेणं भाग आहे. हे पहा, आपण सर्वांनी शाळा, मग पुढची शाळा, मोठी शाळा, मग कॉलेज हे सगळं आपलं अनुभवून झालेलं आहे. आपल्यासाठी त्यात काही नवीन नाहीच आहे. पण मुलांसाठी तर नवीन आहे ना. सगळं पहिल्यांदा आहे ना. आणि त्यामुळे ते खूप उत्सुक असणारच. जसं की वैष्णव देवीच्या ट्रिपला खूप जण जातात. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाऊन येता ना, तेव्हा तुम्ही ते कुणाला सांगू आणि कुणाला नको अशा मूडमध्येच असता की नाही? आणि त्यामुळे तुम्हाला जसा तुमचा अनुभव वारंवार शेअर करावासा वाटतो, तसंच मुलांचंही आहे. त्यांना त्यांचे नवीन अनुभव वारंवार शेअर करावेसे वाटतात. आई-बाबा म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघता आणि त्याच वेळी तुमची मुलं त्याच गोष्टीकडे कसे बघतात, याच्यामध्ये तफावत असणार नाही का? असणारच ना. साधं उदाहरण घेऊया. पाळण्यात झोपलेल्या बाळाला गोष्टी वेगळ्या अँगलने दिसणार किंवा रांगणाऱ्या बाळाला त्याच गोष्टी आणखी वेगळ्या अँगलने दिसणार किंवा चालायला लागल्यावर त्याच गोष्टी वेगळ्या नाही का दिसणार त्याला? तुम्हाला एखादी गोष्ट जशी दिसते, तशीच तुमच्या कमरेएवढी उंची ज्यांची आहे, अशा मुलांना कशी दिसेल? ती त्यांना वेगळीच दिसेल ना. जस्ट थिंक अबाउट इट. तुम्ही तो हनी आय श्रंक द किड्स पिक्चर बघितलाय का? आठवून पहा. त्यामुळे तुम्हाला जे वाटतं तसंच मुलांनाही वाटत असेल, असं गृहीत धरून चालू नका. म्हणूनच मुलांना काय वाटतंय, त्यांच्या शाळेबद्दल, घराबद्दल, मित्र-मैत्रिणींबद्दल, तुमच्याबद्दल, आजी-आजोबांबद्दल, खेळण्यांबद्दल, त्यांच्या खेळगड्यांबद्दल, एखाद्या खाद्यपदार्थाबद्दल, पाण्याबद्दल, हवेबद्दल, पावसाबद्दल विचारा ना. कधी विचारलंय का तुम्ही? तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलांना याबद्दल काय वाटतंय? त्यांना विचारायला नको का? आणि हे सगळं मुलाखत घेतल्यासारखं एकदाच विचारून विषय मिटेल का? नाही. कारण दररोज प्रत्येक नवीन अनुभवानंतर मुलांचा दृष्टिकोन बदलणार आहे. रोज नवीन अनुभव, अधिक जुन्या अनुभवात बदल, असं मिळून नवीन दृष्टिकोन तयार होणार आहे. तुमच्याशी बोलायला ही पुंजी घेऊन मुलं येतात आणि म्हणून त्यांचं लक्षपूर्वक अगदी मनापासून ऐकून घ्यायलाच पाहिजे. म्हणूनच मुलांचं ऐका. त्यांच्या मनात काय चाललंय? त्यांचे प्रश्न कोणते आहेत? त्यांची मतं काय आहेत? त्यांच्या भावना कोणत्या आहेत? हे सगळं ऐका. त्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्यासारखं बनून ऐका. इंग्लिशमध्ये एक शब्द आहे एम्फॅटिकल लिस्निंग. म्हणजे त्याच्यासारखं होऊन ऐकायचं. तसं ऐका. तुम्ही त्याचे मित्र आहात असं त्या मुलांना वाटलं पाहिजे. आई-वडील म्हणून तुमची काय इच्छा आहे, की आपण मुलांवर अत्यंत उत्तम संस्कार घडवावे. पण ते करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना सतत शिकवण्याच्या मूडमध्येच असता. कोणत्याही घटनेतून, गोष्टीतून, संवादातून त्यांना काय बोध देता येईल, हेच शोधण्याचं काम तुम्ही करता. पण असं करण्याने मुलं सगळं शिकतात का हो? त्यांना तो बोध त्या वेळी मिळतोच का?
सतत असलंच ऐकून मुलं कंटाळत नसतील का? आणि मग कंटाळून दुर्लक्ष करत नसतील कशावरून? आणि बरेच वेळा असंच होताना दिसतं. मुलांनाही वेगळं काहीतरी, निखळ मनोरंजन असं नको का? ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत, त्यांच्या घरात अंकलिपी, तसलेच ते तक्ते, फळा, खडू अशीच माहिती देणारी पुस्तकं या पलीकडे काहीच नसतं. मोबाईलवरून तीच ती लहान मुलांची गाणी ऐकवली जातात आणि तीच ती कार्टून दाखवली जातात. पण एवढं सीमित आहे का सगळं? तुम्हीही लहान होतात. तेव्हा तुमचं जग कसं होतं? शेअर करा तुमच्या मुलांशी. त्यांना ते जास्त आवडेल. गोष्टी सांगा, गप्पा मारा. त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या. त्यांचं ऐकून घ्या. जे काही संस्कार मुलांवर घडवायचे आहेत, तसं तुम्ही आधी वागा. तुमच्या त्या वागण्याकडे बघूनच मुलं शिकतील. मुलं अत्यंत अनुकरणशील असतात बरं का. त्यामुळे आई-बाबांनी किंवा घरातल्या जवळच्या मोठ्या मंडळींनी तरी वागता बोलताना खूप जपलं पाहिजे, खूप जपून दक्ष असलं पाहिजे. बोले तैसा चाले अशी सतत भूमिका असली पाहिजे. म्हणजे आपोआपच मुलांवर उत्तम संस्कार घडतात. भोवती घडणाऱ्या घटनांचे मुलांच्या मनावर काय परिणाम होतात? त्यांचा तो काय अर्थ लावतो? हे मुलांचं ऐकून घेतल्यावरच कळेल ना. समजा एखाद्या घटनेचा ते चुकीचा अर्थ लावत असतील, तर वेळीच चुकीची दुरुस्ती करता येते. हा मुद्दा तरी पटतोय का? हा फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच मुलांचं ऐकून घेणं गरजेचं आहे. मुलं विचार चुकीच्या पद्धतीनं करताहेत, हे फार डेंजरस नाही का? आणि ते जर आपल्याला कळलं, तरच आपण त्यात दुरुस्ती करू शकू. फॉर एक्झाम्पल, होमवर्क केलं नाही म्हणून टीचरनी शिक्षा दिली. ही घटना घडली. याचा अर्थ अभ्यास वेळीच केला पाहिजे. आपलं चुकतंय आणि म्हणून शिक्षा होते असाही निघू शकतो किंवा टीचरच वाईट आहेत, त्या मारक्याच आहेत. त्यांना दुसरं काही सुचतच नाही म्हणून त्यांनी शिक्षा दिली असाही निघू शकतो. तुमचा मूल कोणता अर्थ काढतं या घटनेतून तुम्हाला माहित नको का? आणि जर त्यांनी यातून दुसरा अर्थ काढला, टीचरांना दूषणं देत बसला तो मनामध्ये, तर कुणाचं नुकसान होणार आहे? त्याचीच प्रगती थांबणार नाही का? म्हणून घरामधल्या लोकांनी, आईने, बाबांनी, विशेषतः आईने, कारण आई खूप जवळ असते मुलांच्या म्हणून, हे जर शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्या विचारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला, तर पुढचं सगळं होणारा अनर्थ टळेल की नाही? हे एक खूप छोटं आणि साधंसं उदाहरण होतं. पण याचमध्ये उदाहरणातूनच किंवा अशा छोट्या घटनांमधूनच चूक आणि बरोबर ह्याच्यामध्ये विभाग करायला, बायफरकेट करायला तुम्ही शिकवू शकता ना मुलांना. ती संधी दवडू नये. कधी सुद्धा दवडू नका. आणि ऐकून घेणं म्हणजे योग्य रिस्पॉन्स सुद्धा देणं आहे बरं का. ते खूप महत्वाचं आहे. मुलं खूप हुशार असतात. काय सांगितलं की आई चिडते, बाबा चिडतात किंवा काय सांगितलं की खुश होतात हे त्यांना बरोबर कळतं. रागावून घ्यायला कुणाला आवडेल? त्यामुळे मग आपोआपच मुलं पॉलिटिकल होतात. त्यामुळे जे सांगितल्यावर घरी रागावतील ते सांगायचंच नाही. असं ते ठरवून टाकतात आणि तशा पद्धतीनं अतिशय व्यवस्थित वागायला ते शिकतात. ज्या गोष्टी आपल्या आई-वडिलांना आवडणार नाहीत आणि ओरडा बसेल, अशा गोष्टी खूप शिताफीनं लपवतात. आणि ज्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला बक्षीस मिळेल, शाबासकी मिळेल, त्या गोष्टी हुशारीनं पुढे येऊन सांगतात. हे आपल्या मुलांच्या स्वभावामध्ये वाढीस लागावं किंवा अशा पद्धतीची विचारसरणी आपल्या मुलांची वाढावी, असं तुम्हाला वाटतंय का? तसं नको असेल, तर मुलांची प्रत्येक गोष्ट अतिशय शांतपणे, प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं ऐकून घेतली पाहिजे. त्याच्यावर येणारा रिस्पॉन्स फार महत्वाचा आहे. मुलांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांचं काहीही चुकलं असेल तरी मुलांना वाईट म्हणण्याऐवजी त्यांचं वागणं कसं चुकीचं होतं, त्याच्यामध्ये काय चुकलं, ते चुकीचं का होतं आणि बरोबर काय हे सांगणं सगळंच्या सगळं तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. ती पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे. तसं होतं का पण? जेव्हा एखादी चूक मुलांकडनं घडते तेव्हा आपणच पॅनिक होतो. मोठी माणसं मनाने अत्यंत कमकुवत असतात, असू नयेत खरं तर, पण असतात. राग ताबडतोब येतो आणि संताप होतो त्याचा.
आणि मग मूर्खा, गाढवा, नालायका अशी शब्द पटापटा तोंडातून बाहेर पडतात. असं पुन्हा वागू नकोस मूर्खासारखं. मार देईन तुला मी. हे वाक्य म्हणायचं आणि मुलानं गप्प बसवायचं. अशा वेळी त्या मुलाला काय कळलं हो? त्या मुलाला एवढंच कळलं, की मी मूर्खासारखं वागलो. म्हणजे काय? तर असं काहीतरी वागलो मी, ज्यामुळे माझी आई किंवा बाबा चिडले माझ्यावर, त्यांना आवडलं नाही. पण पुन्हा प्रश्न शिल्लक राहतोच, की काय चुकलं? मूर्खासारखं म्हणजे काय झालं? आणि मार का बसणार? शिक्षा का होणार? बरं असं वागायचं नाही, तर मग कसं वागायचं? हे प्रश्न शिल्लकच राहतात. त्याची उत्तर दिली तर मुलांची सुधारणा होईल. मुलांच्याकडून पुन्हा ती चूक होणार नाही. आणि याची उत्तरं कोण देणार? जो चिडतो त्यानंच याची उत्तरं द्यायला पाहिजेत ना. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स मुलांचा ऐकून घेतल्यानंतरचा कसा असतो, याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. त्यामुळे लिसनिंग इयर देण्याबरोबरच प्रॉपर रिस्पॉन्स ही तुमची जबाबदारी आहे. ते फार महत्वाचं आहे. काही वेळा तर मुलं खूप उत्साहात काहीतरी सांगायला येतात आणि आपण मोठी माणसं त्यांच्या त्या उत्साहावर अतिशय वाईट पद्धतीनं पाणी ओततो. फॉर एक्झाम्पल, एखादी चिमुरडी काहीतरी बडबड करत सांगायला येते आणि आपण म्हणतो, "किती मोठ्याने बोलते, जरा हळू बोल." "जरा गप्प रे, मी मोबाईल बघतोय ना." "नंतर सांग, मी आता फोनवर बोलतोय, दिसत नाही का? काय नाचतोयस? शांत उभा राहा." असं सगळे फालतू रिस्पॉन्सेस मोठ्या माणसांनी दिल्यानंतर ती मुलं पूर्ण गप्प होऊन जातात. असं असंख्य वेळा झालं, की ती बोलायची बंद होतात. चालेल का हे? आता कल्पना करा, की तुम्ही उत्साहाने कुणाला काहीतरी सांगताय आणि तुम्हाला अशा पद्धतीचे अपमानास्पद हो, हा शब्द फार महत्वाचा आहे. पाळण्यातल्या झोपलेल्या तान्ह्या बाळाला सुद्धा अपमान कळतो बरं का. अपमानास्पद रिस्पॉन्स जेव्हा समोर येतात, तुम्हाला काही आनंद होतो? नक्कीच नाही ना. तुम्ही हे वारंवार करता. मग त्या लहान मुलाला काय वाटत असेल? याचा विचार केला पाहिजे. जस्ट पीप इंटू युअर ओन बिहेवियर तुमच्या लक्षात येईल. ज्यांचं कुणीही ऐकून घेत नाही ना, ती मुलं इंट्रोवर्ट होतात अँड दिस इज नॉट गुड फॉर एनीवन. हळू-हळू त्यांचं सांगणं, बोलणं कमी होत जातं. आणि मग तुम्ही म्हणता, "घुम्यासारखा काय बसतोयस? मोकळेपणाने बोलत जा." पण अहो, तुम्ही जे झाड लावलंच नाही, ज्याचं पाणी घालून, ज्याची काळजी घेऊन, जे वाढण्यासाठी मदतच केली नाही, ते अचानक कसं फुलं-फळं द्यायला लागेल, याचा विचार करा. त्या मुलांच्या जगात काय घडतंय हे ते कुणाशीही शेअर करत नाहीत. मग त्यांच्या झालेल्या चुका, त्यांना होणारा त्रास, त्यांची दुःख, वेदना, वाईट सवयी, त्यांचे मित्र, त्यांच्या आवडी सगळंच घरच्यांपासून लपवून ठेवतात. आई-बाबा म्हणतील तेच ऐकायचं. आपलं मत कुणी ऐकून घेणार नाही. त्यामुळे ते बोलायचं नसतं, हे त्यांना समजलेलं असतं. त्यापेक्षा न बोललेलंच बरं, हा निष्कर्ष त्यांनी काढलेला असतो आणि ते आपलं इंट्रोव्हर्ट जगामध्ये जगत असतात. दे फील सिक्युअर देअर. कारण जर आपण बोलायला गेलो, तर तिथे आपल्याला काय रिस्पॉन्स येईल माहीत नाही. दे फील अनसिक्युअर. आणि मग जिथे मोकळेपणाने विचारांची देवाण-घेवाण होत नाही, तिथे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा काय होणार? उघड्या डोळ्याने, स्वतःच्या बुद्धीच्या, मनाच्या साक्षीने जगाचा अनुभव ही मुलं कशी घेणार? केवळ परीक्षेत मार्क पाडणं, स्पर्धेत बक्षीस मिळवणं म्हणजे जगणं नव्हे ना. तुम्ही मोठे आहात. तुम्हाला अनुभवानं कळलं असेल, की आनंदी जगण्याची कसरत करताना मार्क, ट्रॉफीज कधीच मागे पडतात. मग काय पाहिजे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी? केवळ मार्क की यशस्वी जगण्याची कला? केवळ डिग्री, पैसे की कोणताही अवघड प्रसंग आला तरी त्यावर मात करून ताठ उभं राहण्याचा आत्मविश्वास? विचार करा याच्यावर. कधी पुस्तक प्रदर्शन, कधी एक्झिबिशन, कधी एखादं निसर्गरम्य ठिकाण, अशा ठिकाणी छोट्या-छोट्या तुमच्या मुलांबरोबर जाऊन त्यांना विचारा, त्यांना कसं वाटलं ते तिथे जाऊन? काय वाटलं? आवडलं की नाही? आणि का आवडलं किंवा का आवडलं नाही? बोलू द्या त्यांना मोकळेपणाने. आणि तुम्ही अटेंटिव्हली ऐका. त्यांचे शब्द हे त्यांच्या बुद्धीचा, मनाचा आविष्कार आहेत. त्यांच्या इनर वर्ल्डचं दर्शन घडवणारं तेच एक साधन आहे. त्यांचं आउटर वर्ल्ड सुंदर करण्यासाठी तुम्ही इतके धडपडत असता. उत्तम आहार, उत्तम कपडे, चांगली शाळा, स्वच्छता वगैरे, वगैरे. पण
मग त्यांच्या आतल्या जगाकडे असं दुर्लक्ष का? ते फार घातक ठरू शकेल. पुढे जाऊन त्यांच्याकडून काही मोठी चूक घडणार असेल तर त्याचे उद्ध्वस्त करून टाकणारे परिणाम पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत ना. आणि तसं झाल्यावरच तुम्हाला ते कळेल. तुमच्यापाशी आधीच ती गोष्ट थांबवण्याची संधी असेल केव्हा? जेव्हा ते मूल मोकळेपणाने तुमच्याशी सगळं शेअर करेल तेव्हाच. नंतर पश्चाताप करून काय उपयोग? म्हणून आत्ताच तुमची छोटी चिमुरडी मुलं जेव्हा निरागसपणे सगळं सांगतायत, तेव्हाच तुमचा लिसनिंग इयर त्यांना द्या. कॉन्सन्ट्रेशननी ऐका. तुमचंही काही सांगा, पण केवळ सतत सूचना नकोत. तुमच्या सततच्या सूचनांनी तुमची मुलं पांगळी होतील. ढकल स्टार्ट गाडीप्रमाणे सूचनेचा धक्का दिल्याशिवाय त्यांना कोणतीही कृती स्वतःच्या निर्णयाने करायला जमणारच नाही. हे चालेल का तुम्हाला? मोठेपणी आपलं मूल इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून अतिशय छान उभं राहण्याची जर तुम्हाला अपेक्षा असेल, तर आता लहानपणापासून त्याला त्याचा मित्र म्हणून त्याच्याबरोबर बोला, त्याचं ऐकून घ्या. त्याचं काही चुकत असेल तर तुम्हीच ते सुधारणा करणार आहात. शेजारी पाजारी किंवा इतर लोक येऊन नाही त्याला वळण लावणार. पण तुम्हीच ऐकून घ्यायला पाहिजे म्हणून यासाठी मुलांचं ऐकून घ्या. गप्पा मारा मुलांशी, आपल्या लहानपण शेअर करा. एखाद्या पिक्चरवर अगदी हिरिरीनं वादावादी होऊ दे की घरामध्ये, काय बिघडतंय? त्यावरनं त्यांची मतप्रवाह कसा चाललेला आहे, कुठं चाललेला आहे हे कळेल. अशा ज्या घरांमध्ये मुलांशी अतिशय ओपन संवाद केला जातो ना, काहीही बोललं तरी मुलाला मूर्ख, नालायक म्हटलं जात नाही किंवा गप्प बस असं सांगितलं जात नाही. त्या घरांमध्ये मुलांची व्यक्तिमत्व ही अतिशय सक्षम तऱ्हेने निपजतात. मुलं स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याच्या पात्रतेची होतात आणि मोठेपणी लुळी-पांगळी, इमोशनली दुसऱ्यांवर अवलंबून अशी होत नाहीत. काहीही अडचण आली तरी स्वतः ती सोडवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण होते आणि मोकळेपणाने बोलणारे घरामध्येच लोक असल्यामुळे एकमेकांची मदत घेणं, एकमेकांशी आपल्या अडचणी शेअर करणं हे इतकं सहज होऊन बसतं, की सगळे म्हणून उत्तम, सुखी, आनंदी आयुष्य सहजच जगू शकतात. त्याच्यासाठी फार काही मोठं करण्याची गरज पडत नाही. मुलांशी बोलल्यानंतर त्यांच्या क्षमतांची आपल्याला जाणीव होते. त्यांची कशाच्या बाबतीमध्ये प्रगती होऊ शकेल, कुठली गोष्ट त्यांना जास्त चांगली जमते, कशा बाबतीत ते कशा पद्धतीने हँडल करतात गोष्टींना, हे त्यांचं आतलं जग आपल्यापाशी मोकळं होईल. शेवटी पालकत्व म्हणजे तरी काय हो? निसर्गाने जीवनाचा एक प्रवाह तुमच्या ओंजळीत टाकलाय. त्या प्रवाहातले अडथळे दूर करणं आणि त्याला पूर्ण क्षमतेनं वाहण्यास मदत करणं हेच पालकत्व आहे. याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. या जॉइंट व्हेंचरच्या सक्सेससाठी आई-वडील, घरातली वडील मंडळी आणि मुलं यांच्या बोलण्या ऐकण्याची देवाण-घेवाण सतत चालू राहिली पाहिजे. आणि हेही नको विसरायला, की पुढे जाऊन हीच मुलं मोठी होतील, बिझी होतील, तुम्ही म्हातारे व्हाल, तेव्हा आपल्या मुलाने किंवा मुलीने आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं तुम्हाला वाटणारच. त्यावेळी तुमच्या शेजारी मायेनं बसून तुमचं बोलणं मुलांनी ऐकावं, तुमच्याकडे दुर्लक्ष करू नये असं जर वाटत असेल, तर आत्ता तुम्ही तुमच्या मुलांचा उत्तम श्रोता व्हा. त्यांना समजून घ्या, त्यांचे मित्र बना. या विषयावर मी माझं मन आपल्यासमोर बोलून दाखवलं. काही मुद्दे असेही मांडले, की ज्या बाबतीत आपण स्वतःहून विचार करावा असं मला वाटतं. आशा करते, की आपण सर्वजण तो कराल. त्याचे अनुभवही तसे वागण्यामध्ये केलेल्या बदलानंतर येणारे अनुभवही तुम्ही अनुभवाल आणि त्याची स्वतःच्या मनामध्ये नोंद घ्याल. माझं बोलणं आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलंय. त्याबद्दल मी सर्व श्रोत्यांचे आभार मानते आणि एसएम्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. धन्यवाद. Okay, sir, it's over. Yes, Thank you, madam. Gayatri madam. Thank you, Gayatri madam. आज आपण आपल्या बिझी स्केड्यूल मधून वेळात वेळ काढून आमच्या पालकांसाठी खूप सहज सोप्या भाषेत आणि खूप उपयोगी मार्गदर्शन केलेत त्याबद्दल थँक यू सो मच. आता
आपल्या शाळेतील इयत्ता 4थीतील विद्यार्थिनी स्पंदना माने ही आपणा सर्वांचे आभार मानणार आहे. स्पंदना. शिक्षण मंडळ कराडचे सर्व मान्यवर, आपल्याशी संवाद साधलेल्या डॉक्टर भोसेकर मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व या कार्यक्रमासाठी उपस्थित पालक, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आज आमच्या आई-बाबांसाठी हे सेशन घेतल्याबद्दल शाळेचे विशेष आभार. शाळा लवकरात लवकर सुरू होईल अशी मी आशा व्यक्त करते व हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. थँक यू.